क्रांतिकारी जय लवजी सगळ्यांना सप्रेम जय भीम जय अण्णा जय शिवराय. विषय खूप महत्त्वाचा आहे, प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. सध्या ह्या महाराष्ट्रामध्ये अपहरण करण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. तर प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या, खास करून स्त्रियांनी, मुलींनी आणि प्रत्येक पॅरेंट्सने आपल्या मुलांची काळजी घ्या. कारण सर्वात जास्त जे लहान छोटे छोटे बाळं असतात त्यांचं अपहरण करण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. अशा प्रकारचे लोक हे आपल्या आजूबाजूला फिरत असतात, आपल्यावरती लक्ष ठेवत आहेत. त्याच्यानंतर ते ऑब्झर्व करत असतात की कोण कोणत्या वेळेस बाहेर निघते किंवा यांची मुलं कधी कुठे जातात, काय करतायत. आपल्या आजूबाजूच्या परिसरात जरी लहान मुलं खेळत जरी असले ना, ते हे लोक तिथे येतात, वॉच ठेवतात आणि मुलांचं अपहरण करत आहेत. त्यामुळं प्रत्येक पॅरेंट्सनी जबाबदारी घेतली पाहिजे. आणि खास करून ज्या महिला कामाला जात आहेत, बाहेर पडत आहेत, त्यांनी पण सतर्क राहिलं पाहिजे. त्यांनी बघितलं पाहिजे की आपला कोणीतरी पाठलाग तर करत नाही ना, किंवा आपल्यावरती कोणी लक्ष ठेवत तर नाही ना. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे, स्वतःची सेफ्टी पहिले समजून घेतली पाहिजे. अनेक अशा गोष्टी असतात. समजा तुम्ही प्रवास करताय, तर कोणी पण तुम्हाला जवळ येऊन विचारू शकतो की हे कुठे ते कुठे. असा पत्ता एक बहाणा आहे पत्ता विचारण्याचा. नाही तर तुम्ही आपलं त्या थांबताल, त्याच्याजवळ जाताल तुम्ही पत्ता सांगायला आणि ते तुमचाच पत्ता कट करायचा. त्यामुळं प्रत्येकाने जबाबदारी घ्या. आमचं काय नाही, आम्ही ठोकून बिकून निघू एखाद्याला, पण ते भरोसा नाही. या लोकांकडे काही करतील ते. यांच्याकडे औषध वगैरे असते, तोंडावर मारला रुमाल, टाकलं त्याच्या आईला न्याला. त्यामुळं प्रत्येकाने काळजी घ्या स्वतःची. आणि आपल्या परिसरात बघा, हे अशा प्रकारचे भामटे फिरत आहेत का, दिसले ना लगेच त्यांना कुणी असो विचारा तिथे आणि निबार फटके द्या आणि पोलिसांच्या हवाली करा. आणि पोलिसांनी पण त्यांचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा. नाहीतर राईस प्लेट खाऊन आपलं मला काय म्हणायचं आहे ते मला कळलं असेल. त्यामुळं प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या, सतर्क करा. क्रांतिकारी जय लवजी, सप्रेम जय भीम जय अण्णा जय शिवराय.